पैठण तालुक्यामध्ये दगडफेक झाल्याचं समजतंय। जायकवाडी उत्तर इथं अतिक्रमणधारकांनी रस्त्यावर उतरून दगडफेक केली आहे। तर दगडफेक करत जेसीबीच्या काचा फोडलेल्या आहेत। संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये ही दगडफेकीची घटना घडलेली आहे। अतिक्रमणधारकांकडून रस्त्यावर उतरून दगडफेक झाल्याची घटना घडल्याची ही दृश्य आपण पाहतोय। संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये दगडफेक झाली आहे। जायकवाडी उत्तर इथं अतिक्रमणधारकांकडून रस्त्यावर दगडफेक करण्यात आलेली आहे। जेसीबीच्या काचा या ठिकाणी फोडण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे काहीसं तणावाचं वातावरण या परिसरामध्ये सध्या पाहायला मिळतंय। विशाल करोळे आपल्या सोबत आहेत। विशाल, नेमकं काय प्रकरण आहे, काय घडलेलं आहे? जायकवाडी धरणाची बाजूला ही वसाहत आहे आणि ही सगळी जागा जायकवाडी धरण प्रशासनाची आहे। गेली 50-60 वर्ष इथं घरं होती, मात्र ही सगळी घरं अतिक्रमित आहे असा प्रशासनाचा दावा आहे आणि तीच घरं तोडण्यासाठी आजपासून ही मोहीम सुरू करण्यात आलेली होती। या नागरिकांना काही दिवसांपूर्वी नोटीस सुद्धा देण्यात आली आणि त्यानंतर आज कारवाई सुरू झाल्यावर नागरिकांनी विरोध केला। किमान आम्हाला 3 महिन्यांचा वेळ द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे, मात्र प्रशासन जुमानायला तयार नव्हतं। त्यामुळे संतप्त नागरिकांनी पहिले रास्ता रोको केला आणि त्यानंतर आता तिथे दगडफेक केली। त्या दगडफेकीत जे जेसीबी कारवाईला आले होते त्यांच्या काचा फोडण्यात आला। यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि त्यानंतर आता पोलिसांनी सगळ्याच विरोध करणाऱ्या लोकांना पांगवलेलं आहे। मात्र सध्या कारवाई थांबलेली आहे। प्रशासन याबाबत बैठक घेणार आहे आणि त्यानंतरच आता काय तो निर्णय होईल। निश्चितच। धन्यवाद विशाल, सविस्तर माहितीसाठी।